आजच्या कृषी दिनाचा औचित्य साधून खरं म्हणजे आपल्या आयुक्त महोदयांनी पुण्यामध्ये हे साजरा करण्याचा निर्णय घेतला. त्यांना मी मनापासून धन्यवाद देईल, आपल्यालाही शुभेच्छा देईल. का ज्या महामानवांनी आपल्या राज्याला रूपरेषा आणि दिशा त्या अडचणीच्या काळामध्ये शेतकऱ्याला सक्षम करण्यासाठी दिले, त्यांची आठवण राहावी, नवीन पिढीला त्यांची माहिती व्हावी. खरं म्हणजे हाच त्याच्या पाठीमागचा खरा दृष्टिकोन आहे. शेतकरी बांधवाचा सन्मान करणे, शेतकरी बांधवाला त्यांनी जी त्यांच्या शेतामध्ये, गावामध्ये, एरियामध्ये, तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये केलेली क्रांती उत्पन्नाच्या माध्यमातून असेल किंवा हायटेक शेतीच्या माध्यमातून असेल किंवा अत्याधुनिक पद्धतीची शेतीमध्ये जे करतात त्यांचा सन्मान आपण आज केला. आपल्या कृषी आयुक्त म्हणून या ठिकाणी एक कर्तव्यदक्ष अधिकारी आपण दिला, सुनील चव्हाण साहेब. खरं म्हणजे आयुष्य प्रसादजी हे हिंदी भाषिक आहे, परंतु माझ्यापेक्षाही चांगली मराठी बोलतात. तर त्यांच्या मुखातून निघणारा एक एक मराठी बांधवांच्यासाठी शब्दाने जिल्हा परिषदने काय केलं, कशा पद्धतीने केलं, जिल्हा परिषद शेतकरी बांधवांसाठी काय करते. पहिले लोकप्रतिनिधी आणि शासन हे दोघं होते, आता ते 2 in 1 आहे. म्हणजे बॉडी नसल्या कारणाने प्रशासक पण तेच आहे आणि CO पण एक IAS अधिकारी ज्यावेळेस आपले विचार या जिल्ह्याला देतो, असे आयुष्यजी, चंद्रकांत वाघमारेजी, रफिक नायकवडेजी, सर्व खरं म्हणजे सर्वांची नावं घेणं, सर्व डायरेक्टर आहे, सर्व कृषी विभागाचे अधिकारी आहेत. आमच्या शेतकरी बांधवांच्या सोबत एक आमची बहीण पण आलेली आहे. एक जोडीने का होत नाही, परंतु सुरुवात तर झाली. पुढच्या वेळेस तुम्ही सर्व जोडीने या, असं तुम्हाला मी निमंत्रण देतोय. शेवटी खरं म्हणजे महिला भगिनींचा काम पाहिला आपण तर शेतीमध्ये सकाळी त्यांचा दिनचर्या जो सुरू होतो 5 वाजेपासून सुरू होतो, कोणाचा 4 वाजेपासून सुरू होतो. वेगवेगळ्या पद्धतीने ती बहीण त्या शेतामध्ये रांगोळीपासून किंवा शेतीचे जे काही दूध असेल किंवा त्याच्याची साफसफाई असेल, मुलांना जाण्यासाठी शाळेमध्ये तयार करायचं असेल, पतिदेवाला नाश्ता तयार करून द्यायचा असेल, हे सर्व महिला भगिनी करतात. या सर्व महिला भगिनींचाही सन्मान व्हावा हीच त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी आहे. आणि भविष्यामध्ये ज्या हरित क्रांतीचे जनक महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि 7 जून ज्यांच्या दरम्यान आपण हा एक सप्ताह सुरू केला आणि तो आठवड्यावर 24 जूनपर्यंत चालला. अशा अनेक कार्यक्रम बांधापर्यंत, शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत, शेतकऱ्यांचे छोटे छोटे जे काही ग्रुप असतात किंवा गाव पातळीवर ज्यांची ग्रामसभेप्रमाणे आपला ग्रामसहाय्यक, कृषी सहाय्यक असेल किंवा तिकडचा आपला तलाठी असेल, ग्रामसेवक असेल, या सर्वाच्या माध्यमातून तालुका कृषी अधिकाऱ्यापासून जिल्हा कृषी अधिकाऱ्यापर्यंत तो सप्ताह साजरा केला. त्या माध्यमातून कुठं शेतकरी बांधवांनी आपल्या शेतामध्ये काय केलं, सरकारने कोणत्या पद्धतीने शेती करायचे, नवीन अवजारं, नवीन हायटेक पद्धत आणली, त्याचा फायदा कसा मिळेल, हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांनी त्यावेळेस जे आपले आज नाईक साहेबाची आठवण आपण करतोय, त्यांच्या पावलावर पाऊल टाकून शेतकरी बांधवांना नवीन टेक्नॉलॉजीची शेती करावी. ती गट शेती असेल, वैयक्तिक आपण पाहिलं का अनेक शेतकरी बांधवांच्या कंपन्या आपण रजिस्ट्रेशन केल्या. त्यामध्ये CO साहेबांनी सांगितल्याप्रमाणे का आपल्याकडे अंजीर आहे, केळीचा तर मार्केटिंग 15 देशामध्ये जातोच, परंतु अंजीर ही आपल्या भविष्यामध्ये पुण्या जिल्ह्यातून किंवा महाराष्ट्रातून जावं, ही त्यांनी जी अपेक्षा व्यक्त केली ही खरोखर आहे. काही मार्केट आपल्याकडे असतं, कधी मार्केट आपल्याकडे नसतं, परंतु विदेशमध्ये ज्यावेळेस आपल्या देशाचा माल विकला जातो. आम्ही जर्मनीला गेलो होतो, मी आणि आयुक्त सुनील चव्हाण साहेब. खरोखर तिथे आपल्या जे काही BSc ॲग्री झालेले मुलं आहे, जे काही तिथं त्यांचा जो योगदान आहे, अनेक कंपन्यामध्ये, अनेक मोठ्या मोठ्या कंपन्यामध्ये त्यांचा त्या ठिकाणी ते काम करतात, परंतु अजून त्यांना गरज आहे. त्यांनी सांगितलं की तुमच्याकडं जितके लोक तयार होतील ते आम्हाला द्या आणि आम्ही त्या माध्यमातून आमची काही टेक्नॉलॉजी, तुमची काही टेक्नॉलॉजी, दोघांना मिळून काहीतरी करू. अशा पद्धतीने आता आपण टोमॅटोच्या बद्दल नारायणगावचं नाव घेतला CO साहेबांनी. नारायणगावला एक भूखंड आहे, तो कदाचित शेतकऱ्यांच्या मालासाठी मार्केटिंग करण्यासाठी शेतकऱ्यांनी पेकवलेली त्याची माल विदेशमध्ये पाठवायचा असेल तर त्या ठिकाणी महाराष्ट्र सरकारने कदाचित तो तयारी दर्शवली. तर मी आजच प्रसाद साहेबाला आज आपल्या माध्यमातून आजचा हा शुभ दिवस, आजचा हा नाईक साहेबाची आठवण करणारा आणि शेतीला चालना देणारा
असा एक प्रोग्राम तुम्ही तयार करून शासनाला द्या. शासन मी CM साहेब DCM साहेबांशी चर्चा करेल आणि येणाऱ्या 100 दिवसामध्ये आपण त्याच्यावर काही ना काहीतरी निर्णय घेऊ, जेणेकरून तुमची जी कल्पना आहे ती लोकांपर्यंत यावी. तुमच्या मनामध्ये जे काही तुम्ही आहे का मला शेतकऱ्याला सक्षम करण्यासाठी त्याचा टोमॅटो जगभरमध्ये देश, कारण की टोमॅटो असा आहे, काही पिकं अशी असतात फळपिकं किंवा भाजीपाला तो जास्त वेळ टिकू शकत नाही. पण जास्त वेळ टिकवायचा असेल तर त्याला हायटेक सिस्टीमची तशी त्यांना ठेवण्याची, सुरक्षित ठेवण्याची, चांगली ठेवण्याची, कंटेनरपर्यंत पाठवण्याची आणि कंटेनरमधून पाण्याच्या माध्यमातून किंवा विमानाच्या माध्यमातून दुसऱ्या देशामध्ये पाठवायची तितकी तरी वेळ तो टिकायला पाहिजे. कारण की बाहेर देशमध्ये कोणताही माल आपण पाठवतो तर त्याची चाचणी केल्या जाते, त्याला तपासल्या जातं, त्यांच्याकडं सर्व सर्टिफिकेट घ्यावं लागतं, नंतर तो माल जगाच्या मार्केटमध्ये विकल्या जातं. तर यासाठी तुमचा जो प्रस्ताव असेल त्या प्रस्तावाला निश्चित आपण आज वसंतरावजीची आठवण म्हणून आज आता तुम्ही जी मागणी केली ते शासन मान्य करणार आणि शासन हे सन्माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या बाबतीत कोणताही निर्णय त्यांच्याकडे घेऊन जा ते कधी नाही म्हणत नाही. मी सांगितलं होतं 1 रुपयामध्ये पीक विमा ही योजना चालू होईल, तर लोकांना आश्चर्य वाटलं का 1 रुपयामध्ये कसा विमा होईल. आज आला, त्याची अंमलबजावणी आता सुरू झाली. अनेक पत्रकार बांधवांनी, अनेक इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडियानी त्याला छापलं, लोकांपर्यंत नेलं. आता लोक त्याचा ह्या वर्षापासून उपयोग करून घेणार आहे. म्हणजे 1 कोटीचाही विमा असला तर 1 रुपयाचं. हे सरकार देशामधला पहिला सरकार आहे की ज्या सरकारने असा निर्णय शेतकरी बांधवांसाठी घेतला का नुकसान झाला तर नफा तुमचा, परंतु त्याचा विमा असला तर सरकार भरेल. ही योजना करताना शेवटी शेतकऱ्याचा मुलगा ज्यावेळेस मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री होतो त्याला त्याची जाणीव आहे का त्या शेतकरी बांधवांचे जे 2% प्रमाणे जो पैसा जातो आणि पैसा दिल्यानंतर त्याला या पुढे या बहिणी, पुढे या, पुढे पुढे जागा आहे, या साईडला, तुम्ही इकडे येऊ ना, तुम्ही एकदम तिकडे जा शेवटच्या याला. हां, तर मग ती लाईन त्या बहिणीला बसायला काम येईल. येऊ द्या, येऊ द्या, येऊ द्या, या ताई इकडे या, एकदम एकदम जा ना, शेवटी जा, त्या कोपऱ्यावर जा किंवा पुढे या. तुम्ही चौघही पुढे या, तुम्ही चौघही पुढे या तर त्यांना बसायला चांगलं असेल. अरे बाकीच्या लाईना कशाला उठ लागले हो, बसू द्या ना इथं पाठीमागच्या लाईनमध्येच. हां, परत काय एक ह्या ज्या खाली आहे हे इकडचे जे 3 बांधव आहे तुम्ही तिकडे बसा ना, तिकडे एकमेकाला खिटून बसा तर या बहिणींना जागा होऊन जाईल. बसा ताई. तर मी जे तुम्हाला बोललो का 1 रुपयामध्ये पीक विमा ही योजना घोषणा केली त्यावेळेस लोकांचा विश्वास नव्हता. आज ॲक्च्युअल चालू झाली. आता शेतकरी बांधव थोडा हवाल दिलाय. काही ठिकाणी पाऊस पडला, काही जिल्ह्यामध्ये पाऊस नाही पडला, कोकण पट्टा किंवा थोडासा पुण्याचा काही भाग धरला, पण बाकीच्या भागामध्ये आजही पाऊस कमी आहे, समाधानकारक नाही आहे. कशासाठी समाधानकारक नाही आहे? ज्यांच्याकडे कोरडू शेती आहे त्यांच्याकडं अजून काही दिवस आहे संकटाचे 7-8 दिवस, पण त्यानंतर सातत्याने पाऊस आहे. तो पाऊस इतका आहे का 15 जुलै नंतर मी गेल्या 13 वर्षाचा आढावा घेतला, 13 वर्षामध्ये 8 वर्ष 15 जुलैपर्यंत पेरणी झालेली आहे. म्हणजे शेतकरी बांधवाला माझी एकच हात जोडून विनंती राहील का आज हवालदिल होण्याचे कारण नाही आहे. अजून 15 जुलैपर्यंत आपल्याला पेरणीचा जे काही तज्ज्ञाकडून आम्ही माहिती घेतली त्यांनी आम्हाला लेखी दिलं की हे चालतं. तर मग घाई कोणी करायची? ज्यांच्याकडे थोडेफार ठिबक आहे, स्प्रिंकलर आहे, वॉटर गन आहे, थोडीफार पाण्याची व्यवस्था आहे, काही ठिकाणी तो व्यवस्थित मोठा 10-5 दिवसाचा कालखंड पडला तर तो पाणी देऊ शकतो. परंतु निव्वळ कोरडू आहे, 100% कोरडू शेती ज्या ठिकाणी आहे त्याला वरुण राजावरच अवलंबून आहे. तर अशा काही गोष्टी ज्या आहे त्या दृष्टिकोनातून आपण सन्माननीय पंतप्रधान महोदयांचे आपले जे देशाचे पंतप्रधान आहेत त्यांनी एक 6,000 रुपये शेतकरी सन्मान योजना काढली. आपल्या राज्याने विचार केला का आपण ती काढू शकतो का आणि काढलं तर त्याची अंमलबजावणी होऊ शकते का. येणाऱ्या बजेटमध्ये सन्माननीय मुख्यमंत्री महोदयाने घोषणा केली आणि त्याची अंमलबजावणी आता येणाऱ्या काही दिवसामध्ये पहिला हप्ता शेतकऱ्याच्या अकाउंटवर ऑनलाईन जाईल. ही आपण बदल केला. हे बदल करताना तो 12,000 रुपये त्याची किंमत होऊ शकत नाही, तो अनमोल शेतकरी बांधव आहे, पण त्या अनमोल असलेल्या माणसाला आधार व्हावं, त्याचा सन्मान व्हावं का तो पिकवतो, तो रक्त जाळतो,
तो घाम गाळतोय आणि आमच्यासारखे जितके उद्योगपती असतील किंवा कर्मचारी अधिकारी असतील ते सर्व जे पोट भरतात त्याचा पोट भरण्यासाठी तो रात्रंदिवस आपल्या कष्टकरांनी जो पिकवतो त्याचा सन्मान आहे तो, त्याचा काही बाकीचा काही नाही. सन्मान योजना नाव नमो सन्मान म्हणजे नरेंद्र मोदी साहेबाच्या नावाने आपण त्याचा सन्मान करू लागलो, हे त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी आहे. हा बी क्रांतिकारी निर्णय फक्त आपल्या राज्यानेच घेतला, देशामध्ये कोणत्याही राज्याने घेतला नाही, आपला महाराष्ट्र राज्य. आणि या महाराष्ट्र राज्याने अनेक अशा योजना, ज्या काही 6 योजना तुमच्या 5 योजना तुमच्याकडे, 6वी योजना आपण पाहिली तर आपल्याकडे अपघात ज्या वेळेस होत होते शेतकरी कुटुंबातले, त्या शेतकरी कुटुंबाच्या अपघातामध्ये महिला भगिनी कदाचित हॉस्पिटलमध्ये गेली डिलिव्हरीसाठी आणि दुर्दैवाने त्या बहिणीचा मरण पावली, तर त्याच्या त्या अपघातामध्ये समाविष्ट नव्हता. आपण ह्या वेळेस निर्णय घेतला का त्या महिला भगिनीचाही त्याच्यामध्ये समाविष्ट असावं, त्याच्या परिवाराला 2 लाख रुपये ऑनलाईन मिळावं, विमाच्या माध्यमातून नाही. कारण की विमा कंपन्याचा सेटलमेंटच होत नाही. 2-2, 3-3 वर्ष ते शेतकरी कुटुंबातला माणूस एक्सपायर झाला का त्याला पैसे मिळत नव्हते. मग आम्ही निर्णय घेतला का नाही, आपण याच्यामध्ये बदल करावा आणि ऑनलाईन सिस्टीम 100 दिवसाच्या आत त्या कुटुंबामधला परिवारामधला सदस्य दुर्दैवाने मरण पावला असेल तर त्याला 2 लाख रुपयाचा अनुदान देण्याचा 100 दिवसाचा BDO, तहसीलदार, कृषी अधिकारी आणि पोस्टमार्टम आणि फौजदार झाली कमिटी. त्याच्याशिवाय काहीच नाही ना. तो पूर्वी वरून यायचे लोक आणि त्याचा सेटलमेंट 2-2, 3-3 वर्ष व्हायचं नाही. आता 100 दिवसाच्या आज त्या बांधवांच्या ऑनलाईन त्याच्या अकाउंटवर 2 लाख रुपये हे कृषी विभागाकडून मिळेल. हाही क्रांतिकारी निर्णय आपण पहिल्यांदा घेतला आणि त्याच्यामुळं आता भविष्यामध्ये कोणालाही त्याला हात मागायची गरज नाही. घरपोच त्याच्या ऑनलाईन त्यांनी एकदा त्याचा डाटा आपल्याकडे पूर्ण आहे त्या कुटुंबाचा, आणि आपला तहसीलदार ज्याच्याकडे 7/12 आहे तो कुटुंबाचा माणूस आहे का नाही, सर्टिफाईड BDO आहे, फौजदार आहे, तो ॲक्सिडेंट झाला असेल किंवा मरण पावला असेल, डॉक्टरचा प्रमाणपत्र. इतकी साधी योजना म्हणजे शेतकऱ्यांसाठी, शेतकरी बांधवांना येणाऱ्या अडचणी, जसं त्या काळामध्ये खायला अन्न नव्हतं त्यावेळेस आपण पाहिलं का आदरणीय सन्माननीय माजी मुख्यमंत्री वसंतरावजी नाईक साहेबांनी क्रांतिकारी निर्णय घेतला. आपल्या गाडीमध्ये ते संकरित बी बियाणे घेऊन फिरायचे, लोक विश्वास करायचे नाही त्यावेळेस. एक पाठीमाग कोण आहे रे बाबा, कोण आहे पाठीमाग, त्याला बाहेर काढा तिकडे. तर मी जे बोलू लागलो तुम्हाला की ही जी सिस्टीम आहे ती सिस्टीम त्यांनी का काढली, का खाणारे जास्त झाले, माल कमी पिकू लागला, उपाशी मरू शकत नाही, उपाशी राहू शकत नाही, त्याला जिवंत ठेवायचं आहे तर काय करायचं आहे. ही हरित क्रांती त्यांनी केली आणि त्या हरित क्रांतीमुळं ज्या वेळेस एकरी 2 क्विंटल 3 क्विंटल उत्पन्न होता तो 10 क्विंटलवर आला, 15 क्विंटलवर आला, 30 क्विंटलवर आला, आज 35-35, 40-40. आता त्यांचा आपण सत्कार केला. ह्या सत्कार मूर्तीने आपल्या शेतामध्ये क्रांती केली, आपल्या गावामध्ये क्रांती केली, म्हणून आपण त्याचा सन्मान करू लागलो. असे अनेक लोक आहे, आपण काही औपचारिक काही लोकांचा केलंच इथे प्राथमिक, परंतु असे हजारो कष्टकरी शेतकरी आहेत का त्यांच्या माध्यमातून ते स्वर्गीय वसंतराव नाईक साहेबाच्या पद्धतीने काम करतात. त्यांच्या पावलावर पाऊल टाकून नवीन टेक्नॉलॉजी आली, नवीन सिस्टीम आली आणि नवीन सिस्टीमची अंमलबजावणी होते. हे फार मोठी गोष्ट आहे. नाईकवाडी साहेब पहिले यांना बाहेर काढा, हे सर्वात डिस्टर्ब करू लागलाय. कोण आहे तू, कशाला हे करू लागले तिकडे पाठीमागे, तुम्हाला समजत नाही का इतके शेतकरी बांधव बसलेले आणि तुझा भाषण पाठीमागे चालू आहे. हे जे मी तुम्हाला बोलू लागलो ही सिस्टीम आहे. या सिस्टीम मध्ये त्या महामानवांनी आपल्याला बसवलं आणि त्या पद्धतीने आपण आता उलटी सिस्टीम परत चालू होऊ लागली. आता दुसरी क्रांती करायची आपल्याला. ती क्रांती का करायची आहे, पंजाबमध्ये हरियाणामध्ये आपण पाहू लागलो जी परिस्थिती निर्माण झालेली आहे, त्या परिस्थितीमुळे कॅन्सरची एक ट्रेन चालली. कशामुळे होऊ लागलं, काही जे घातक औषध आहे, ज्या पद्धतीने आपण खेती करू लागलो याच्यामध्ये बदल करायचा आहे. तर पंतप्रधान महोदयांनी निर्णय घेतला का हा जो मिलेट वर्ष श्रीधान्य हे आपल्याला पौष्टिक आहार तयार करायचा आहे, आणि ते तयार करायचं असेल तर मग जे रासायनिक पद्धतीची शेती थोडी बाजूला करावं लागेल. परत त्या शेतीवर यायचं आपल्याला. ऑर्गॅनिक शेती असेल, नैसर्गिक शेती असेल, नॅचरल शेती असेल, अनेक नावं त्याला काय नावं द्यायचे ते द्या, परंतु त्याची आज परत गरज आहे. एक नवीन क्रांती करण्याचा निर्णय आपल्या सन्माननीय पंतप्रधान महोदयांनी घेतला आणि त्याची सुरुवात या महाराष्ट्रामधून झाली. महाराष्ट्रामधून सिल्लोडमध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या महोदयाच्या हस्ते जरी सुरुवात झाली, त्याच दिवशी 1 तारखेला
म्हणजे 1 तारखेपासून देशामध्ये सुरुवात होऊ लागली, ती महाराष्ट्रातून झाली. ही बी एक काही आपल्यासाठी तुमच्या माझ्यासाठी फार मोठी कौतुकाची बाब आहे का महाराष्ट्र किती ॲग्रेसिव्ह जिल्हा आहे, कशा पद्धतीने कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये राज्याचं काम चालतंय, हे त्याचा त्यावेळची ती घेतलेले निर्णय आणि त्या निर्णयाची अंमलबजावणी आज चालू आहे. हे मला तुमच्यासमोर मांडायचं आहे का ती शेती बी आपल्याला करावं लागेल. त्यासाठी जिल्हा परिषदच्या माध्यमातून, हॉस्पिटलच्या माध्यमातून किंवा काही संस्थेच्या माध्यमातून आपण गरिबांना अन्नधान्य खायला देतो. त्या गरिबाला चांगल्या क्वालिटीचा माल मिळाला पाहिजे. मी पहिलेच बोललो, पहिले श्रीमंताचा जो जेवण होता ते आता गरीब खाऊ लागले. गहू आणि तांदूळ एक मोठ्या माणसाची मरण्याची दुवा करत होते, त्यावेळेस कुठेतरी बुंदी किंवा चपाती मिळत होती, असा एक काळ होता माझ्या आजोबाच्या वेळेस. पण आज उलटा झाला का गहू आणि तांदूळ गरीब आणि नाचणी असेल, ज्वारी असेल, बाजरी असेल, श्रीमंत शोधून काढू लागले कुठे आहे चांगली. तर हे जे फरक आहे, हा जो बदल आहे, हे काळानुसार तुम्हाला आम्हाला करावं लागेल. आपली येणारी पिढी सक्षम राहावी, ती तंदुरुस्त राहावी, ते चांगले राहावे, ह्यासाठी त्यांना पौष्टिक आहार देताना तुम्ही शेतकरी जोपर्यंत आपल्या शेतामध्ये पिकवणार नाही तोपर्यंत कोणताही बदल, कोणतीही क्रांती करायची असेल तर शेतकऱ्याशिवाय होत नाही. सरकार मदतीला तुमच्या पाठीशी 100% आहे, परंतु पिकवण्याचं काम तुम्ही करतात, ही क्रांती करण्याचं काम तुम्ही करतात. आणि तुम्ही केल्यानंतर आज या राज्याचा जो पुऱ्या देशामध्ये किंवा जगामध्ये महाराष्ट्राचं नाव आहे, त्याच्या पाठीमागं आमच्या शेतकरी बांधवांची जी मेहनत आहे, त्याचा कष्ट आहे, तो जो सकाळपासून संध्याकाळपर्यंत राबतोय, तो जो पिकवतोय, त्याच्या माध्यमातून लोक जिवंत राहतात. आज जे लोक तंदुरुस्त आहे, पहिल्यामध्ये आणि आतामध्ये जे लोकांच्या जीवनामध्ये जे परिवर्तन झालेलं आहे, त्याचं कारणच हे आहे का आता आपण अत्याधुनिक पद्धतीची आपल्याकडं नवीन नवीन टेक्नॉलॉजीचे हॉस्पिटल आले. आता पायाच्या नखापर्यंत तर डोक्याच्या केसापर्यंत काही एकदम झाले का टक 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 रोपण केलं का शेतीसारखे केसही उगवू लागले. मी खरं बोलू लागलो, म्हणजे शक्ती वाढली. दादा मी कॅबिनेटमध्ये एकदा चर्चा केली, आम्ही तर मुख्यमंत्री महोदयाला विनंती केली का 58चे 60 करा कर्मचाऱ्यांचे, 60 वाल्यांचे 62 करा आणि 62 वाल्यांचे 65 करा, कारण की जीवनमान थोडा बदललेला आहे. मी 63 वर्षाचा आहे, अजून तंदुरुस्त आहे. तर त्याचा उपयोग घ्यायचा आहे, त्या अधिकाऱ्याचा, त्या कर्मचाऱ्यांचा उपयोग कशासाठी घ्यायचा की ते तंदुरुस्त आहे, त्यांचा अनुभव, कोणाचा 30 वर्ष, 38 वर्ष, 25 वर्ष, त्या अनुभवाचा फायदा मिळतोय. आणि ते जे फिट असेल, जे अनफिट असेल, त्याला सरकारने योजना दिलेली आहे, व्हॉलंटरी रिटायरमेंट, एक अर्ज द्या, 2 महिन्यानंतर घरी जा. कोणाला काही त्याच्या परवानगीची गरज, तो बी कायदा केला आपण. परंतु जे तंदुरुस्त आहे अशा लोकांचा फायदा अनेक कृषी विभागामध्ये, विद्यापीठाच्या माध्यमातून, तालुका कृषी अधिकाऱ्यापासून किंवा कृषी सहाय्यकापासून तर कृषी आयुक्तालयापर्यंत, सचिवापर्यंत फार लोक टॅलेंट आहे, ब्रिलियंट आहे, होणार आहे, हुशार आहे. त्यांचा फायदा घ्यायचा असेल तर हेही तुम्हाला, जसं आपण खाण्याचा, जगण्याचा, तसा सर्व्हिसचाही फायदा घ्यायला पाहिजे. नवीन भरती बी व्हायला पाहिजे, असं नाही का नवीन भरती नाही व्हायला पाहिजे. नाही तर लोक म्हणतील आमचा नंबर कधी लागेल, मग यांचे वाढेल तर त्यांचाही वाढेल. परंतु हे जे मी बोलू लागलो, हे वसंतराव नाईक साहेबांनी जी रूपरेषा आणि दिशा आम्हाला ठरवून दिली, त्याचा फायदा खरा घ्यायचा असेल म्हणून ही 1 तारीख आपण साजरी करतोय. हे जे कृषीचा एक आगळा वेगळा दिवस आहे, हे आगळा वेगळा एक सन्मान आहे. आपण औपचारिक 4 बांधवांचा केला किंवा 10 बांधवांचा केला किंवा 50 शेतकऱ्यांचा केला. काही ठिकाणी हजारो शेतकरी आहेत, तालुका लेवलवर, गाव पातळीवर, ग्रामपंचायत लेवलवर त्याचा सन्मान करण्यात येतो. हे सर्व सन्मानाच्या पाठीमागं हेच आहे का नवीन शेतकरी तसा तयार व्हावा. पुण्या जिल्ह्यामध्ये झाला तर आमच्याकडे जालना, औरंगाबाद, फुलंब्रीपासून तर लगेच सिल्लोडपर्यंत. सिल्लोड मी यासाठी बोलू लागलो, मी त्या गावाचा राहणार आहे. माझ्या गावाची अशी परिस्थिती आहे, अर्धा पाणी तापीमध्ये, अर्धा गोदावरीमध्ये आणि जानेवारीमध्ये प्यायला पाणी नाही. कारण की डोंगरावरच आहे, वरती आहे. एक 5000 फूट खाली एक तालुका आहे, एक 5000 फूट वरती तालुका आहे. तर त्या ठिकाणी पाणी अडवा, पाणी जिरवा ह्या योजनेचा लाभ घेऊन आम्ही भविष्यामध्ये निर्णय घेतला का तिथलचा शेतकरी तुम्हाला सक्षम करायचा असेल तर त्याला पाणी द्यावं लागेल. आणि पाणी देण्यासाठी त्या शेतकरी बांधवाला सरकारच्या योजना द्यावं लागेल. स्प्रिंकलर असेल, वॉटर गन असेल, ठिबक असेल, हायटेक शेती करण्याच्या अत्याधुनिक अवजारं असतील, ट्रॅक्टरपासून तो हार्वेस्टर, जे जे आहे ते द्यायचे. हे सरकारनी त्याच्यामध्ये शेतकरी बांधवाला दुधाचा धंदा द्यावा लागेल तुम्हाला. कारण की 180 दिवसाचा पीक, 120 दिवसाचा पीक, 90 दिवसाचा पीक, तो पैसा कालांतराने भाव कधी तेजी, कधी भावामध्ये मंदी, त्या शेतकरी बांधवाला फार सामने करावे लागतात.
म्हणून त्याला 8 दिवसामध्ये जोडधंदा दिला आणि त्याला चांगला भावही मिळाला पाहिजे. तो एक प्रश्न चालू आहे. आता तुमचे जे जे प्रश्न असतात शेतकरी निगडीत प्रश्न असले का तो माझ्या खात्याशी संबंधित नसला तरी शेतकरी म्हणून पहिले आम्हाला समोर जावं लागतं. याच्यामध्ये 5 वेगवेगळे खाते, पोट खाते, एक खात्यासोबत शेतकरी सोबत जोडलेले, पण शेतकऱ्याच्या भावना ज्याच्याशी जोडलेल्या असतात त्या सर्व शेतकरी बांधवांच्या भावनाशी आमच्यासारखे पुढारी असतील, नेते असतील, वेगवेगळ्या पक्षाचे, वेगवेगळ्या जातीचे, वेगवेगळ्या धर्माचे असतील, वेगवेगळे झेंडे त्यांचे असतील, परंतु शेतकरी बांधव एकमेव त्याचा अन्नदाता आहे हे सर्वांनी लक्षात घ्यायला पाहिजे. शेतकऱ्यांकडून आमचं काही चुकत असेल तर जरूर सरकारला बोलायला पाहिजे. विरोधी पक्ष हे सत्ताधारी पक्षाला कंट्रोल करण्याचा एक रिमोट कंट्रोल असतो. याचा अर्थ हा नाही का फक्त त्याच्या सोयीनुसारच निर्णय घ्यायचे, त्याच्या सोयीनुसारच त्यांनी बोलायचं, हे सर्व नसतात. शेतकरी बांधव हा शेतकरी आहे. त्याची कोणती जात नाही, कोणता धर्म नाही, कोणता पंथ नाही, पहिले शेतकरी आहे. त्याच्यानंतर त्यांच्या जाती, धर्म, रूढी, परंपरा, धार्मिक कार्यक्रम असतील, लग्न कार्य असतील, सामाजिक कार्यक्रम असतील, हे त्यांच्याकडे जरूर 100% करायला पाहिजे. ज्यावेळेस शेतकरी असतो त्यावेळेस तो अन्नदाता आहे, तो राजा आहे. पण त्या राजाची अवस्था काय झाली, ती कशी सुधारावी लागल, त्याला कशी चालना द्यावी लागल, त्याला काय करावं लागेल, ह्यासाठी वसंतराव नाईक साहेबांनी ज्या पद्धतीची शेती कृषी संजीवनी सप्ताह आपला साजरा झाला, सोयाबीन घरगुती बियाणे तयार होऊ लागले, प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा योजना आहे, राष्ट्रीय अन्न सुरक्षा आहे, कृषी यांत्रिकरण आहेत, सूक्ष्म सिंचन आहेत, कृषी प्रक्रिया आहेत, सेंद्रिय शेती आहेत. अशा या वेगवेगळ्या पद्धतीची जी शेती आहे, या शेतीमध्ये काहीतरी नवीन नवीन जे प्रयोग करायचे असेल तर काही शेतकरी बांधवाच्या तो शिकलेला कमी असतो पण आमच्यापेक्षा हुशार आहे. तुम्ही पहा, कोणताही इंजिनियर नाही आहे, पण ज्यावेळेस दोरी टाकतो त्यावेळेस एक दोरीमध्ये वखर कसं चालल, ते गोळपल्या कशा जाईल, त्या पूर्ण सिस्टीम पहा इंजिनियरपेक्षा उत्कृष्ट आहे. आणि तो हे जे करतो त्याच्याकडून आपण काही शिकलेलो आहे. परंतु आता काळांतराने नवीन कार्यपद्धत, नवीन शेतीची पद्धत आलेली आहे. त्यासाठी सरकार तुम्हाला मदत करणार आहे, पण सरकार मदत हा एक पॅटर्न आहे. तुम्हाला प्रोत्साहन देण्यासाठी, तुम्हाला त्या चाकोरीपर्यंत आणून ठेवासाठी, मग नंतर तुम्हीच सर्व आहे, तुम्हालाच करायचं आहे. परंतु सरकारच्या माध्यमातून सन्माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री महोदयाची एकच अपेक्षा आहे का माझा शेतकरी राजा कुठेही आत्महत्या करू नये. त्याच्यासाठी पर्याय शोधा, त्याच्यासाठी वेगवेगळ्या कमिटी केल्या आपण आता तुम्ही पाहिलं सरकार आपल्या दारी, त्या माध्यमातून लाखो लोकांना एकदाच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री येतात. आणि त्या आता तुमच्याकडे 8 तारखेला आहे पहा, मला वाटतं CO साहेबाची, कृषी आयुक्तांची आणि सर्व आपली जी शासकीय यंत्रणा आहे, तुम्हाला जायची गरज नाही, तुमच्या घरी ते येतील. सरकार घर घर दस्तक, म्हणजे घराघरापर्यंत जायचा, त्याचा प्रोफॉर्मा भरून घ्यायचा, कोणत्या योजनेमध्ये बसतो, कशा योजनेमध्ये बसतो, हे सर्व सांगण्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी एक अफलातून योजना आहे. मी सांगतो, गोरगरिबाला 19-20 कागदपत्र असला तरी त्या चाकोरीमध्ये बसवावं लागतं अधिकाऱ्याला. कारण की आपल्या राज्याचा प्रमुख मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदय येत आहे. त्यांच्या सन्मानाच्या अर्थ त्यांची एकच प्रामाणिक इच्छा आहे का माझ्या बळीराजाला, माझ्या शेतमजुराला, माझ्या गोर गरीब जाती धर्माचे लोक जे वेगवेगळे आहे त्यांना सक्षम करण्यासाठी जे अनुदान आहे ते त्यांच्या घरापर्यंत पोहोचवा. सरकारची योजना कागदावर नको, सरकारची योजना त्या गरीबाच्या घरापर्यंत जाण्यासाठी हे सरकार आपल्या दारी. जत्रा बाजारामध्ये, जत्रामध्ये जसं जातं तिथे कोणी कोणाला पाहत नाही कोण आहे, फक्त लाभ कोणाला द्यायचा आहे, कोणत्या लाभामध्ये कोण बसतंय त्या घरापर्यंत त्याची पोचवावं ही जबाबदारी आमचे कृषी सहाय्यक असेल, आमचे ग्रामसेवक असेल, आमचे तलाठी असेल, आमचे कामगारमध्ये अनेक विभाग आहे सरकारचे, सर्व गावोगावी जातात, घरी घरी जातात, त्याला विचारतात, त्याचा प्रोफॉर्मा भरून घेतात आणि त्याला त्या योजनेमध्ये बसवतात. 2 तो नियम सर्वाला माहीत आहे, ह्या नियमाप्रमाणे होतो, ह्या नियमाने होत नाही, हे तर नियम सर्वाला माहीत आहे, कोणाला काय करायची, कशाचा मागते. परंतु एक असा नियम आहे की नियमामध्ये बसून बी त्या गरीबाला न्याय देऊ शकतो. आणि ज्या वेळेस गरीबाला नियमामध्ये बसून न्याय दिला तो गरीब कधीही विसरत नाही आणि गरीबाचा आशीर्वाद तो न दिसणारा आहे, म्हणून तुमच्या माझ्या कोणाच्याही वाट्याला येऊ शकतो. कधी तो दिसणारा असता तर यालाही मोठे मोठे टाटा बिर्ला अदानी अंबानीने खरेदी करून घेतला असता, तोही तुमच्या माझ्या वाट्यावर आला नसता. म्हणून या योजनेचा लाभ देण्यासाठी मुख्यमंत्री महोदयांनी ती योजना आणलेली आहे. त्याचा लाभ गरीबापर्यंत पोहोचायला पाहिजे. आपली सरकारी यंत्रणा आहे, आपल्याला फक्त थोडी मेहनत करायची आहे, थोडा कष्ट करायचा आहे, त्याच्या घरापर्यंत जायचं आहे. तो 3-3 वेळेस जिल्हा परिषदमध्ये येतो, तो आमच्या कृषी अधिकाऱ्याच्या कार्यालयामध्ये येतो, पंचायत समितीमध्ये येतो, नाही आपण त्याच्या घरी जायला पाहिजे. मग त्याला सांगाल बा बरोबर माझा सन्मान होऊ लागला. हे सन्मान कशासाठी, तो मालक आहे,
या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजींनी तुम्हाला मला जे एकमताचा अधिकार दिला, टाटा, बिर्ला, अदानी, अंबानी, करोडपती, गरीबातला गरीब, मजूर, सामान्य शेतकरी, शेतमजूर सर्वाला एकमताचा अधिकार आहे. का त्याच्या एकमतामध्ये फार मोठी शक्ती आहे आणि ती शक्तीचा सन्मान करायचा असेल तर सरकारच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या घरापर्यंत जावे आणि शेतकरी बांधवाला अनेक योजना कागदावर ज्या राहतात, मार्च एंडला काही पैसा लॅप्स होतो, तो लॅप्स नाही व्हायला पाहिजे, अजून शिल्लक मागायला पाहिजे. का साहेब आता तुम्ही जे श्री धान्य काढला त्याला आम्ही 200 कोटी रुपये दिले, ते 500 कोटी खर्च करायचे आम्ही तुमच्यावर. ऑनलाईन सिस्टीम, कुठेही दलालाला कुठेही एजंटची गरज ठेवली नाही, डायरेक्ट तुमच्या अकाउंटमध्ये येतील, ही सिस्टीम चालू केली आपण. आणि या सर्व सिस्टीमच्या पाठीमागं एकच शक्ती आहे, ती आहे तुमचा जो आहे बटन दाबणारा वोट, ती तुमच्याकडे आहे. म्हणून कोणताही मोठातला मोठा पुढारी तुमच्याकडे येतो ना, नतमस्तक जे होतो, हेच ती लोकशाही खरी आहे. आणि हेच तर वसंतराव नाईक साहेबाच्या माध्यमातून आपल्याला जे शिकायला मिळतोय, ज्या टप्प्याटप्प्याने आपण आज पाहू लागलो. काही कृषी दिनचं औचित्य साधून रेशीम शेती असेल, दालमिल असेल, अशा अनेक अशा प्रक्रिया बाजारामध्ये विकण्यासाठी काही संस्थेच्या माध्यमातून आपल्या कृषी विभागाच्या ज्या जमिनी आहे, महसूल विभागाच्या जमिनी आहे, ग्रामविकास विभागाच्या जमिनी आहे, तुमच्या जिल्हा परिषदच्या शाळा आहे शिवसाहेब, का तुम्ही 1.5 दिवसाचा मार्केट करू शकतो तिथे. शनिवारी शाळा सुटली, त्या शेतकऱ्यांनी आपला पिकवलेला माल किंवा त्या महिला बचत गटांनी तयार केलेला माल तिथे विकायला द्यायचा आहे. रविवारी संध्याकाळी त्यांनी साफसफाई करून परत त्या हेडमास्टरच्या ताब्यात द्यायचं आहे. म्हणजे 1.5 दिवस तरी त्या मार्केट करण्यासाठी एक आठवडी बाजार 1.5 दिवसाचा त्यांच्या गावामध्ये. प्रत्येक गावाला शाळा आहे, चांगल्या ठिकाणी आहे, बाजारपेठच्या ठिकाणी आहे, त्या ठिकाणी त्याला यूज करण्यासाठी फक्त त्यांनी साफसफाई करून आपलाच मुलगा उद्या शिकायला येणार आहे याची जाणीव ठेवली तर मला वाटतं तीही कल्पना एक चांगली होऊ शकते. हे बदल आपल्याला टप्प्याटप्प्याने घडवायचं आहे. हे जिल्ह्यामध्ये घडू शकतात, जिल्हा परिषदचे सीओ करू शकतात, कृषी आयुक्त, कृषी महाविद्यालय असेल किंवा कृषीच्या तालुकाचे अनेक सीड फॉर्म अनेक ठिकाणी आपल्या चांगल्या जमिनी आहे, त्या जमिनीवर गरिबाचा पिकवलेला माल त्या शेतकरी बांधवाचा विकायला, त्याला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जे टॅक्सेस लागतात ते लागणार नाही, तो पिकवल्यानंतर त्या माल कशा द्यावं लागतील, अशा अनेक योजना. काही आपल्याला नवीन सिस्टीममध्ये जुनी सिस्टीम जिवंत करायची आहे. गांडूळ खतं असतील, गायमूत्र असेल, गोबर असेल, हे बी फार मोठं टेक्निक आहे. तुम्हीच तयार केलेला, शेतकऱ्यांनी तयार केलेल्या त्या काळामधली ती टेक्निक, ती आयडिया, ती आज परत जिवंत करायची असेल तर कृषी आयुक्तांनी एखादा चांगला प्रोग्राम बनावा, ते शासनाकडे द्यावं आणि शासनाने त्याला मदत करावी. नंतर तो शेतकरी बांधव त्याचा स्वतःचा एकदा उत्पन्न वाढला, त्याचा फायदा दिसला तर त्या मार्गाने तो चालतोय. हे वसंतराव नाईक साहेबांची जी कल्पना होती ती आज आपल्यामध्ये, वो बोलते ना, माना कि इस चमन को गुलिस्ताना बना सकेंगे हम, लेकिन जिस राह से हमारा शेतकरी भाई जाएगा उनके कांटे जरूर दूर करेंगे हम. काहीतरी करायला पाहिजे, थोडा तरी बदल. कसा असतो का ते आपण पाहिलं कोरोनाच्या संकटामध्ये, शेजारी कोण आहे, कोणत्या जातीचा आहे, कोणत्या धर्माचा आहे, कोणत्या पंथाचा, हे नाही पाहिलं आपण. त्याला खायला काय पाहिजे, माझ्याकडे जे आहे त्याच्यामधून थोडंसं त्याला कसा देता येईल, अशा अनेक काम आपल्या शेतकरी बांधवांनी केलं. सर्व थकले, घरामध्ये बसले, पण शेतकरी शेतामध्ये आपला नागर, वखर, पेरणी, सोंगणी, माल काढणं, मार्केटमध्ये नेणं, अनेक संकट असतानाही तो शेतकरी बांधव थांबला नाही. सर्व चैन थांबली, सर्व जग थांबला, पण जगामधला शेतकरी बांधव जो आमचा पुण्यापासून तर जगापर्यंत जो शेतकरी आहे तो थांबला नाही, तो चालूच होता. कारण की त्याला माहीत आहे का, मी बी एक जीवन देणारा, एक माणसाला जिवंत ठेवणारा अन्न जो तयार करतो, भाजीपाला तयार, अनेक पिकं जे तयार करतात, तुमच्यामुळं तोही वाचल. तुम्ही काही डॉक्टरपेक्षा कमी नाही. डॉक्टरने जरूर इंजेक्शन दिलं असेल, सलाईन लावली असेल, गोळ्या दिल्या असेल, ट्रीटमेंट दिलं असेल, त्याचा आभार मानायलाच पाहिजे. परंतु शेतकरी बांधवांनी जे अन्न पिकवलं आणि अन्न दिलं त्याच्यामुळे लोक जिवंत राहिले, हे बी विसरता येणार नाही. 2 वर्षाचा कार्यकाळ काही कमी नसतं. 2 वर्ष या संकटाच्या काळामध्ये आपण जे जे केलं, हे 1,25,00,000 15 लाख हे लाभ घेणारे, पण त्याच्यापेक्षाही जास्त शेतकरी आहे. सर्वात मोठा सेक्टर कोणता असेल तर तो आपला शेतकरी बांधव आहे. ह्या देशामध्ये, राज्यामध्ये सर्वात महत्वाचा कामगार उपलब्ध करून देणारा, काम उपलब्ध करून देणारा, मजुराच्या हाताला काम देणारा, आपण म्हणतो गो उद्योगपती आहे, पण आपला शेतकरी फार कमी नाही. तो बिचारा 12 महिने बागायतदार असेल तर 7 महिने 8 महिने तो नोकरी देतो, त्याला निंदणं, खुरपणं, जगणं, पेरणं, सोंगणं किंवा रखवाली करणं, काहीतरी काम देतोय.
दुसरा असेल सिंचनमध्ये जो 2 पिकं घेणारा, तोही 4 महिने ते 6 महिने त्याला काम देतो कामगाराला. आणि जो सिजनली असेल बिचारा शेतकरी, तो 1.5 महिने ते 2 महिने त्या शेतकरी बांधवाच्या शेतामध्ये ते मजुराला पोट भरण्यासाठी. परंतु लोक काय म्हणतात, कामगार कामगार फक्त उद्योगपती कामात देत नाही, तो गरीब बी देतो शेतकरी. आणि तो पैसा किती देतो, सर्वांच्या घरासमोर 2-2, 3-3 मोटरसायकल आहे. एक किक मारला, 1 लिटर भरला तर 50% टॅक्स आहे. तर वेगवेगळा टॅक्स आहे. मी काही असं त्याच्याबद्दल नेगेटिव्ह पॉझिटिव्ह बोलायला यायचं नाही आहे. परंतु तुम्ही जे वस्तू कर देतात त्याच्यामुळे सरकार चालतो. वस्तू कर म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत ज्या ज्या वस्तू तुम्ही वापरतात त्या सर्वावर तुम्ही टॅक्स देतात आम्हाला. आणि म्हणून या अधिकाऱ्यांची, पदाधिकाऱ्यांची, आमची सर्वांची पगार देणारा बी अन्नदाता तोच आहे का, तो शेतकरी, शेतमजूर, गरीब माणूस जो टॅक्स भरतो त्या टॅक्सवर देश चालतो. आणि देशाच्या माध्यमातून देशामध्ये राज्यकर्ते ते देश चालू लागले, राज्य चालू लागले. त्यांचा जो मेन केंद्रबिंदू आहे तो शेतकरी आणि शेतमजूर आहे. याचा अर्थ काही अधिकारी कमी नाही, तुमच्या तर पगारमधून पहिलेच कापून घेतो आम्ही, खाप करून. ऑनलाईन कापतो, नाही कापलं तर कारवाई बी होती. ही जे सर्व सिस्टीम बनवलेली आहे. आणि या सिस्टीममध्ये काम करताना माझ्यासारख्या एक सामान्य माणसाला आनंद वाटतं. कमी एक सामान्य शेतकऱ्याच्या घरामध्ये जन्म घेतलेला एक साधा सिंपल माणूस, कोणी ग्रामपंचायत सदस्य बी नव्हता, 4 वेळेस मंत्री, 25 वर्षापासून आमदार, 3,20,000 हिंदू बांधव, 60,000 मुसलमान, त्याच्यामध्ये 3 मुसलमान उभं राहतात, तरीही मला लोक निवडून देतात. हे फक्त शेतकऱ्यामुळे घडतंय, शेतमजुरामुळे, सामान्य माणसामुळे घडतंय. ही तर खरी लोकशाही आहे. का या लोकशाहीमध्ये कोणाला कुठं पाठवायचं हे ठरवण्याचा अधिकार त्या बटन दाबणाऱ्या महामानवांनी दिलेला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली, त्याच्यामध्ये अनेक घटनाकारांनी मदत केली. पण ह्या देशामधला जो कायदा आहे त्या कायद्याचा रिमोट कंट्रोल शेवटचा माणूस आहे. मोठे माणसं फार असेल विमानामध्ये, हेलिकॉप्टरमध्ये फिरणारे, परंतु त्याला कंट्रोल करण्याचा ते कू करते ना मशीन छोटीशी. मुंबईला पाठवायचं का वखरावर पाठवायचं का कुठं पाठवायचं हे तुमच्या हातामध्ये. म्हणून तुमच्यासाठी हे जे वसंतराव नाईक साहेबांनी ज्या ज्या योजना बारकाईने राबवल्या, जीवनभर संघर्ष केला, जीवनभर त्यांनी आपला एक एक काम, एक शेतकरी कुटुंबातला, सामान्य विदर्भामधला एक तांड्यावरचा माणूस इतका मोठा परिवर्तन करू शकतो. तर आपण सर्वांनी काही विचार केला, खारीचा वाटा थोडा थोडा वसंतराव नाईक साहेबाच्या पावलावर पाऊल टाकून खारीचा वाटाही आपण कधी करण्याचा निर्णय घेतला तर आपल्या देशामध्ये, राज्यामध्ये अजून नवीन क्रांती होऊ शकते. आणि या क्रांतीचे शिल्पकार शेतकऱ्याशिवाय दुसरा कोणीही असू शकत नाही. हे आपल्या राज्यासाठी कौतुकाची गोष्ट आहे. हे राज्य जे आहे हा शेतकऱ्यांचा आहे. हे सरकार शेतकऱ्याला मदत करणार आहे. परंतु भविष्यामध्ये सरकारकडे जो पैसा येईल, मी तुम्हाला पहिलेच बोललो, वस्तू कर, इन्कम टॅक्सच्या माध्यमातून असेल किंवा केंद्र सरकारच्या माध्यमातून जे कर वसुली प्रणाली आहे आपली, त्याच्या माध्यमातून सरकारकडे जो पैसा आला, सरकारला तो पैसा काही वेळ पडली तर शेतकऱ्यांसाठी आपण कर्जही घेतो. आता मी टप्पा क्रमांक 2 आणू लागलो. त्यामध्ये पहिला 4,000 कोटी रुपयाचा होता. आता नवीन टप्पा क्रमांक 2 जे आपला पोखरा नावाची योजना आहे, ती 10,000 कोटी रुपयाची योजना येणाऱ्या 6 वर्षासाठी, येणाऱ्या काही दिवसामध्ये. गेल्या मीटिंगमध्ये, गेल्या कॅबिनेटमध्ये त्याला मंजुरी मिळाली. आणि आमचे जागतिक बँकेने त्याला तत्वता कर्जाचीही मंजुरी दिली. हे कर्ज कोणासाठी काढू लागलो आपण, की शेतकरी बांधवांसाठी. शेतकऱ्याला चालना मिळावी, शेतकऱ्याला चांगल्या हायटेक पद्धतीची शेती करता यावी, त्यासाठी अनुदान असेल, ट्रॅक्टरपासून, हार्वेस्टरपासून तर नागर, वखर आणि नवीन पेरण्याची सिस्टीम, जे काही अवजारं आहे, हे चांगल्या क्वालिटीचे अवजारं आमच्या शेतकरी बांधवाला मिळायला पाहिजे. हे समोर ठेवून आपण अनेक योजना, आता हे सरकार जे आहे हे डबल इंजिनचं सरकार तुम्ही पहा, दिल्लीपासून तर मुंबईपर्यंत एकच असला तर काही वादविवाद होत नाही. पहिले होतं तर आपल्याकडे आम करायचे, तिकडून जाम यायचं. आता दोन्हीकडे बिलकुल चांगले आंबे तुम्ही सांगितले का तुमच्या आंब्याला शिवनेरी, क्या बात आहे, छत्रपती शिवरायांचा शिवनेरी किल्ला आणि तुम्ही नाव दिला शिवनेरी आंबा, वा. म्हणजे छत्रपतींच्या विचाराचा आपला हा राज्य आणि शिवनेरी आंबा जो आपण तयार करू तो जगभरमध्ये जाईल, देशाच्या वेगवेगळ्या राज्यामध्ये जाईल आणि तो तुमचा पुण्याचा नाव सोनेरी अक्षरामध्ये लिहिला जाईल. हे शेतकऱ्यांनी केलेली क्रांती. शेतकऱ्यांनी जे काही त्याच्यामध्ये एक सिस्टीम सांगितली का 1 महिना लेट आपला आंबा येतोय, बरोबर आहे. कोकणचा आंबा 1 महिना पहिले येतो. त्याच्यामध्ये इन्शुरन्समध्ये क्लेम वसूल करण्यासाठी झालेलं नुकसान, गारपीट, अवकाळी,
काहीतरी संकट येतात आणि त्या संकटामुळे ज्या शेतकरी बांधवाचा नुकसान होतो याच्यासाठी सन्माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयाला बोलून मी लवकरात लवकर याच्यामध्ये निर्णय घेईल, जेणेकरून 1 महिन्याच्या लेटही आंब्या बार आला त्यालाही न्याय कसा देता येईल. हे फळ फ्रूट आपल्याला काही करायचे असेल तर शेतकरी बांधवाचा नेगेटिव्ह विचार बी करावा लागेल. कमीत कमी फायदा तर फार आहे, पण त्याचं नुकसान झालं तर किती होईल, कसं होईल, ते नुकसान कव्हर कसं करता येईल, सरकारची मदत प्लस विमा हे दोघं कसं देता येईल त्याला. हे देताना फळबागाचे नियम वेगळे, तो काही खाता माझा नाही आहे, तो काही फळबाग 1 रुपयामध्ये नाही आहे ना. तो लोक म्हणतील का तुरंत सुरू आणि सुनील चव्हाणला ऑफिसमध्ये जाऊन आणि आयुक्त महोदय द्या मंत्र्यांनी सांगितलं, तर असं नाही आहे. त्याची वेगवेगळी सिस्टीम आहे. एक हाता माझा नाही आहे, तो फळबाग आमचे भोमरे साहेबाचा आहे, ते निर्णय घेतील, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री घेऊ शकतात. परंतु तुम्हारे खत में हमारा सलाम, तुमची भावना त्या ठिकाणी मांडण्यामध्ये तुमचा प्रतिनिधी म्हणून मी कुठं कमी पडणार नाही. शेवटी शेतकऱ्याला अटायच पाच वेगवेगळे विभाग आहेत, पण शेतकरी आहे ना, नाव शेतकरी असला का त्या शेतकरी बांधवाला जोडायचं, त्याला मदत करायची, त्याला खारीचा वाटा का होत नाही. आता आपण एक सप्ताह साजरा केला, आपले अधिकारी ते बांधावर गेले, गावामध्ये गेले, गावामध्ये ग्रामसभा घेतली. ग्रामसभेमध्ये लोक येत नाही, त्याचं दुर्दैव आहे. ते लोकसभा, विधानसभा आणि ग्रामसभा काही छोटी गोष्ट नाही आहे, पण त्या ग्रामसभेमध्ये आपण का जात नाही शेतकरी बांधव हे मला कळत नाही. शेतमजूर का जात नाही, जो त्या गावाचा रहिवासी तो त्या ग्रामसभेचा, पंतप्रधान महोदयाची लोकसभा, एकनाथ शिंदे साहेबाची विधानसभा आणि तुमची ती ग्रामसभा, त्या ग्रामसभेला फार अधिकार आहे, पण ती जाणीव नाही आहे. काही बोटावर मोजणारे लोकच त्या ग्रामसभेचा घेतात, हात ते पायाचे अंगठे लावतात, सह्या मारतात. तुमच्या जिल्ह्यामध्ये नसेल, पण आहे कुठेतरी. मी काही टीका टिप्पणी करायला इथे आलो नाही. माझी तुम्हाला एकच हात जोडून नम्र विनंती आहे का गावाच्या ग्रामसभेमध्ये विशेष लक्ष द्यायचं आहे. गावाचा प्लॅन तयार होतोय का वर्षभरमध्ये काय काम करायचंय, कसं काम करायचंय, कोणती योजना आहे. 67 योजना त्या ग्रामसभेमध्ये पाठन केला जातो, वाचन केला जातो आणि त्या माध्यमातून अंमलबजावणी करता येते, पण त्याच्याकडे लक्ष देत नाही. तुम्ही मालक आहात, मालकाने आपल्या गावामधली ग्रामसभा अटेंड करायची, ग्रामसभेमध्ये आपले प्रश्न मांडायचे. तुम्हाला बोलण्याची संधी दुसरी कोणती आहे. तुम्ही ग्रामपंचायत सदस्य असले तर ग्रामपंचायतमध्ये जिल्हा परिषदवाले, जिल्हा परिषद पंचायत समितीवाले, नगरपालिकावाले, परंतु ग्रामसभा अशी एक सर्व ग्रामस्थांना बोलण्याचा अधिकार असतो, विषय मांडण्याचा अधिकार असतो. आणि त्या ठिकाणी आपला सरकारचा कर्मचारी बी असतो, सरकारचा अधिकारी असतो. का तुमच्या भावना जाणून घ्यायचा, प्रोसिडिंगवर घ्यायचा, काय बोलले ते, जे काही बोलले गावकरी त्यांच्या गावाचा एक एक शब्दाची नोंद केली जाते त्याच्यामध्ये. म्हणून ग्रामसभेमध्ये तुम्ही आले तर खरं म्हणजे हे वसंतराव नाईक साहेबाला श्रद्धांजली होईल का तुम्ही ग्रामसभेला जास्तीत जास्त शेतकरी, शेतमजूर, गोर गरीब सर्व त्या ठिकाणी एक असतात. टेबलवर बसणारे 10 आमच्यासारखे 10-20 वेगळे, पण तुम्ही मालक असतात. ग्रामसभेला अधिकार इतका दिला का लोकसभा, विधानसभा आणि ग्रामसभा. मी ग्रामसभेचा उल्लेख यासाठी करू लागलो का तुमच्या गावाची प्लॅनिंग, तुमच्या गावामध्ये कोणत्या योजना दिल्या, किती लोकांना दिल्या, कोणाला मंजूर केल्या, त्याचा नावासहित वाचन करावं लागतं. मग जे खरा लाभार्थी त्याच्यामध्ये सुटू नये याची दक्षता घेण्यासाठी ग्रामसभा आहे. बोलण्यासाठी फार आहे, माझा वेळ जे दिलेला होता याच्यावर तर संपलेला आहे. आभारची वेळ आली, परंतु शेवटी इतके मोठे शेतकरी बांधव, इतके अधिकारी कर्मचारी ज्यावेळेस जमतात. मी ही 350 किलोमीटर जाऊन इकडे आलो, जाणं येणं 750 किलोमीटर होतात. इतकंही बोललो नाही तर मग येऊन फायदा काय. शेवटी बोलाचा जे काही 4 शब्दाची घेवाणदेवाण तुमच्याकडून काही मिळाली, अधिकाऱ्यांकडून काही मिळाली, माझ्याकडून काही चुकलं असेल तर जरूर मी माफी मागाल. शेवटी मीही तुमच्यासारखा एक सामान्य माणूस आहे आणि बऱ्यापैकी इथे टोपीवाले दिसू लागले. यांना पाहिलं तर मला वाटतं आपल्या भाऊबंदाची संख्या 2, 4, 6, 10, 20 एक टोपीवाले दिसले. कधी कधी मी एकटाच असतो, तुम्हालाही वाटतं आपल्यासारखे कोणीच नाही, पण आता इथले जास्त दिसतात शेतकरी. हे टोपीमध्ये फार दडलेला आहे, कधीतरी येईन आणि बोलील. इतकी साधी टोपी नाही आहे. तुमची टोपी ती वेगळी आहे, माझी टोपी वेगळी. आज त्याच्यावर भाष्य करणार नाही, पण भविष्यामध्ये जरूर मी पुन्हा येईल. म्हणजे तुम्हाला बोलण्यासाठी आणि बोलल. आपली दुकान इतकीच आहे, बोलल्यामुळे एक हातगाडीवाला
कृषी मंत्री होतं हे काही इतिहास कमी नाही आहे. तुम्हाला ग्रामपंचायत सदस्य व्हायला किती अडचणी येतात तुम्हाला माहित. आणि त्याच्यामध्ये मग मला जातीचा एक ठप्पा. कधी सुनील चव्हाणांनी मी एखाद्या हॉस्पिटलमध्ये जन्म घेतला असता आणि त्या सिस्टरने कधी अदलाबदली केली असती तर सत्तारच्या जागेवर सुनील चव्हाण आणि सुनील चव्हाणच्या सत्तार असतं. पण आता माझं नाव सत्तार आहे, माझ्या नावामध्ये सत्ता आहे, तर मी सत्तेमध्ये राहतो. तर लोक बोलते साहेब तुम्ही कसं काय, अरे मला आपली लाईन क्लिअर, खाप तिकडे झाल्या. नावामध्ये सत्ता आहे, र कट झाला तर सत्ता. पण सत्ता करण्यासाठी किती संघर्ष करावं लागतं हे माझ्यासारख्या एक सामान्य माणसाला, छोट्या समाजामध्ये जन्म घेतलेल्या माणसाला, हे बाकीचे लोक ते रफिक सोडला तर सत्तारपर्यंत सर्व 0-0 आहे. आम्ही यांच्याकडे मोठ्या मोठ्या संख्येने, आमचा सुनील चव्हाण तर 1 मराठा लाख मराठा मध्ये बिस्मिल्ला सत्तारचा. आमच्या गावामध्ये असंच प्रचार करतात, अरे माझा कामाचा मूल्यमापन करा बाबा. तुम्ही मोठे भाऊ आहे, मराठा समाज आमचा मोठा भाऊ आहे, त्याचा सन्मान करायला पाहिजे. त्यांना सर्व जे काही आहे माझ्यापेक्षा 10 पटीने मिळायला पाहिजे. पण एखादा पट आम्हालाही ठेवा. मी काही चूक बोलत असेल तर मी जरूर माफी मागाल. परंतु मराठा समाजामध्ये बी गरिबी आहे. मराठा समाजामध्ये निंदणारे, खुरपणारे गोरगरीब आहे. त्या गरिबाला सक्षम करण्यासाठी सरकार जे जे पावलं उचलू लागलो त्याच्यापेक्षाही जास्त पावलं काही दिवसामध्ये तुम्हाला उचलताना दिसतील. कारण की मोठा समाज आहे. 36% 38% एक समाज बांधव 100% जो असतो तो मोठा भाऊच आहे. छोटे छोटे समाज, आम्ही सर्व छोटे भाऊ आहे तुमचे, पण तुमच्यासोबत आम्हालाही घेऊन चाला. सर्व काही आम्हाला देऊ नका. परंतु सुनील चव्हाण माझा मित्र आहे. आम्ही 28-29 वर्षापासून दोस्त आहे. त्यांचाही मी माझा कृषी मंत्र्याचा कार्यकाळ आणि त्यांचा बोलू का रिटायरमेंटचा कार्यकाळ सोबतच आहे. तेथे शासकीय सेवेतून मी माझा कार्यकाळ संपल. माझा मंत्री आहे, हे कार्यकाळ पुन्हा आलं तर पुन्हा मंत्री, नाही आलं तर चला आपलं आदाब सलाम राम राम जय भीम करा आणि चालू द्यायचं. आहे काय त्याच्यामध्ये? हे काही मिळालं, हे काही कमी, हे काही कमी नाही. मी तर इतका समाधानी माणूस माझ्यासारखा कोणी नसेल. काही एक सामान्य कुटुंबातून माणूस होतो आणि देशाच्या राज्यकारणामध्ये कोणाला सिल्लोड माहीत होता, पण चांगल्यामध्ये वाईटमध्ये कोणतरी ही चिंतक छापतात, छापा. सर्व आरोप माझ्यावरच येतो जगामधला. लेकिन वो बोलते ना हिंदी में, किसके छुप जाते हैं किसके छप जाते हैं. डरता नाही मैं, जे होईन ते होईन, सकाळी पाहून घेईन. धन्यवाद सर्वांना मनापासून आजच्या दिवसाच्या शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र.